जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतीवर कारवाई विरोधात महाविकास आघाडी न्यायालयात याचिका दाखल करण्यासह पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी डोंबिवलीतील हेरिटेज हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला शेकडो रहिवासी तसेच महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते। या बैठकीत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीमधल्या रहिवाशांची फसवणूक आजही होत आहे। या इमारतीचा बिल्डर न्यायालयात जाण्याच्या नावाखाली रहिवाशांकडून पैसे गोळा करत आहे। प्रत्येक इमारतीकडून 25 लाख रुपये गोळा करत आहे। आतापर्यंत बिल्डरने 1.5 कोटी रुपये रहिवाशांकडून गोळा केले आहेत, असे दीपेश म्हात्रे यांनी म्हटले। या फसवणुकीसंबंधित स्क्रीनशॉट्स म्हात्रे यांनी भर सभेत सादर केले। तसेच फसवणूक व नकली दस्तऐवज बनवणाऱ्या व्यक्तींवर तसेच संबंधित पालिका व शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झालाय। मुख्यतः या बैठकीमध्ये या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब, त्याचबरोबर काही वकील तज्ञ आमच्या बरोबर डोंबिवलीतले प्रतिष्ठित वकील तज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे, पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे। ते आज सर्व इथे उपस्थित राहिले, मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे, पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाणार। एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे। तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू। त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्र पक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा असेल। नाही, याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोक आहेत, जी टोळी आहे, त्या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। तर प्रथमतः आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ज्यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा, केडीएमसीचे नकली प्लॅन पास तर आहेतच, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे। म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे। 3 डिपार्टमेंट, केडीएमसी, रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट, या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत। त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे। तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत, आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या 65 इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं 2.5 लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले। म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे। आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे, त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करतायत। किती मोठी गोष्ट आहे ही। सरकारने आणि पोलीस यंत्रणेने याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे। राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील, आमचे कॉम्रेड काळू कोमस्कर असतील, हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत। आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं, पण सत्ताधारी पक्षातले कोणी नगरसेवक किंवा कोणी पदाधिकारी इथे उपस्थित राहिले नाही। आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की हा पक्षीय मुद्दा नाहीये, हा डोंबिवलीचा मुद्दा आहे। सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे, पण इथले डोंबिवलीतले स्थानिक कोणी नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते की हा मुद्दा माझा एकट्याचा नाहीये, हा मुद्दा आपल्या शहराचा आहे। याच्यासाठी लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होता। आज नागरिकांची उपस्थिती देखील आता कमी होताना दिसत आहे। आजची मीटिंग जी होती ही सभा नव्हती, ह्याच्यात बिल्डिंग मधले प्रमुख पदाधिकारी आपण बोलवले होते, कारण या डिस्कशनला सगळे लोक येऊन काही उपयोग नाही ना। पण जो आमचा मोर्चा असेल तो या डोंबिवलीचा ऐतिहासिक मोर्चा ठरेल असं मला वाटतं। 5 तारखेला गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार ठाण्यामध्ये आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद मागणार। आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करतोय। जे फॉर्ज डॉक्युमेंट ज्यांनी केले, ज्यांच्या त्याच्यावरती डॉक्युमेंट्स आहेत, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। कारण पेटिशनर साहेबांची प्रेयरच ती आहे की ही जी यंत्रणा आहे, ही जी सडलेली सगळी यंत्रणा आहे, याच्यावरच कारवाई व्हावी। त्यांची प्रेयरच तशी होती। तर ते आमची पण भूमिका तीच आहे की नागरिकांचा काय दोष आहे, त्यांनी तर रेरा बघून घेतलाय ना, त्यांचा काय दोष आहे। तर ही कारवाई जी आहे या सगळ्या जी यंत्रणा आहे त्याच्यावर व्हावी अशी विनंती आहे।
या जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत यांच्यावरती उद्यापासनं तिन्ही पोलीस स्टेशन, रामनगर, विष्णुनगर, 4 पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज उद्यापासून दाखल करायला सुरू करतोय आणि 2,500 अर्ज आम्ही या 4 पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहे. महाराष्ट्र शासनाने ह्याच्यावरती एक जी रिव्ह्यू पेटिशन असते, रिलीफ पेटिशन बोलतो आपण त्याला, अशी कॅम्पाकोला एक इमारत होती मुंबईमध्ये, ज्या इमारतीवरती तोडक कारवाई झाली होती. कॅम्पाकोलाचा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, जुनं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये 84ची बिल्डिंग होती, ती अनधिकृत घोषित केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होती. त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने एक रिलीफ पेटिशन दाखल केली होती आणि या लोकांना 6 महिन्यासाठी रिलीफ दिला होता. त्याच्यानंतर त्या बिल्डिंग रेग्युलराईज झाल्या होत्या. तर कॅम्पाकोलाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि केडीएमसीने एक रिलीफ पेटिशन हायकोर्टामध्ये दाखल करून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत. मी कोणाच्या आरोपाला घाबरत नाही. माझ्यावर काही आरोप करू दे. जेव्हा एखादी लढाई आम्ही जनतेसाठी लढत असतो तेव्हा अशा आरोप प्रत्यारोप होत असतात आणि शिवसैनिकांना या आरोप प्रत्यारोपाची सवय आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला लोकांना न्याय देण्यासाठी आमची लढाई आहे आणि आमची लढाई प्रामाणिक आहे. आमचा हेतू प्रामाणिक आहे आणि याच्यामध्ये मी आज नागरिकांना तुमच्या माध्यमातून अजून एक आवाहन करू इच्छितो की 65 इमारतीच्या नागरिकांकडनं कुणीही पैसे मागितले कुठल्याही गोष्टीसाठी तर 1 रुपया देखील आता कोणाला तुम्ही देऊ नका, नाहीतर तुमची ऑलरेडी फसवणूक झाली, आता पुढे पण फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.